कसं काय मित्रांनो, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या टीपी ब्लॉग मध्ये. तर 2 दिवस मजा करायची होती, तर काही प्रॉब्लेम्स पण आले, बट आपल्या मित्रांनी आपला मूड चांगला करायला प्लॅन केला, एक्सटेंड केला. सगळं झालं. प्रणालीने तिच्या ब्लॉग मध्ये सांगितलंय, ते बघितलंच असेल. आय डोंट नो आज मला काय शूट भेटेल करायला काय नाही भेटेल, बट तरी पण 2 दिवस मला भेटलं नाही ब्लॉग करायला. सो म्हणून मग आज करतोय. आता मी जातोय आता शॉपवरती. 4 वाजून गेलेत आणि सकाळी ओपन करायचं होतं, बट दृष्टी पण बाहेर होती आणि आम्हाला पण यायला 11 वाजलं इकडे. मग त्यानंतरला आता बरीच कामं बाकी आहेत. त्यात 2 दिवसांनी सगळं नवीन मेन्यू वगैरे लॉन्च करायचं आणि आमची काहीच तयारी झाली नाहीये. आम्ही दोघं पण आता असे टेन्शन मध्ये आहे की संडेचं सगळं जे होतं, आम्ही आज ट्यूजडेचं प्लॅनिंग केलेलं, बट सगळं उलटा सुलटा झालाय. बट ठीक आहे, करू काय ना काहीतरी. आता सगळं सामान घेऊन जातोय, मग बघू. मग पन्नूला पिक करतो, मग तुमच्याशी बोलतो. आता दिवसाची सुरुवात करतोय. दिवस संपायला झाला हाफ आहे आणि आता पहिलं काम आहे आपलं छत्री लावायचं. पाऊस मोठीच आहे. पहिला छत्री लावतो, मग त्याच्यानंतरला प्रणालीला घेऊन येतो. शेगडी पण एक दुसरी तिच्या घरी आहे, मग ती पण आणायची आहे. तोपर्यंत दृष्टीला आता भाज्या वगैरे दिल्या आहेत, मग ती बाकीचं काम करेल. मग जाऊया आपल्या मेन कामगार. का बरं? ऑलमोस्ट सगळी कामं झाली आहेत. सगळीच नाही बोलू शकत, बरीच कामं राहिली आहेत. पण आत्तासाठी म्हणजे आपण सेलिंग चालू करू शकतो, कस्टमरला सर्व करू शकतो. असं पास्ता रेडी आहे. रेड सॉस बनवलं आहे. रेड सॉस बनवायचा आहे. रेड सॉस संपला म्हणजे थोडाफार आहे, देऊ शकतो. एक तर पिंक सॉस देऊ शकतो किंवा रेड सॉस, असं जे ऑर्डर पहिला येईल ते जाईल. तर असा सीन होता की आज एकतर आमचा 365 डे जर्नी कम्प्लीट होतो आहे. म्हणजे आजचा जो दिवस आहे तो 365चा आहे. तर आधी एवढं लक्षात पण नव्हतं. हे 2 दिवस गडबड एवढी, म्हणजे जी प्लॅन केलेलं त्याच्या सगळं उलटं झालं. पण कसं तरी बोलतात ना की मित्र चांगले आहेत, त्यांनी एवढं अजून ॲडजस्ट केला, टाईम वाढवला, सगळे थांबले, मग एन्जॉय केलं. म्हणजे तेवढंच एकदम मूड खराब झालेला संडेला. म्हणजे असं झालेलं की घराच्या बाहेर मी पाऊल ठेवतो आणि इथं मेसेज येतो आहे घरी असा असा प्रॉब्लेम झाला आहे. आता तो प्रॉब्लेम असा होता की आम्ही काहीच करू शकत नाही. ॲक्च्युली कालचा प्लॅन पण नसता झाला, हिला आम्ही नसतं बोलवलं, बट सगळेच जण तिकडे बोलत होते की अरे यार थांबूया, चल सगळ्यांनी सुट्टी टाकू. मग मला पण एकदम असं हे झालं की ठीक आहे चल, सगळेच जण आता बोलत आहेत आणि वाढवू शकतो एक दिवस. म्हणून मग हिला बोललो तू ये, तेवढंच तुझं मूड पण चांगलं होईल. आणि कसं होतं की आम्ही पण ज्या फार्ममध्ये गेलेलो आम्हाला पण त्यांचं कंटेंट शूट करायचं होतं, सो ते पण एक इम्पॉर्टंट होतं. मग ते त्याच्यासाठी ते पण काम झालं, दोन्ही पण गोष्टी झाल्या. आणि आज असं आलो, सकाळीच लवकर ओपन करणार होतो, बट दृष्टी पण बाहेर होती, ती पण लेट येत होती. आणि मग आम्ही बोललो आपलं पण बरीच कामं बाकी आहेत तर घरी जाऊ. आणि घरी जाऊन अशी बॉडी थकलेली, मी तर 3 दिवस काय नीट झोपलो पण नव्हतं. म्हणजे संडेला जायचं होतं म्हणून सॅटर्डेला रात्री 3 वाजेपर्यंत मी एडिटिंग कंप्लीट केली, दोन्ही व्लॉग वगैरे, आणि मग झोपलो. आणि सकाळी 7ला उठलो. मग 7 नंतर रेडी होऊन बसलेलो. मग हा सगळा मुवमेंट सगळं ऐकलं, हिचं घरचं असं झालं, हे झालं, ते झालं. मग सगळं ड्रॉप प्लॅन ड्रॉप, सगळ्या ठरवलेलं सगळं कॅन्सल. मग असं एक एक फेस करत मग बोललो ठीक आहे चालेल, आता काय ऑप्शन नाही. मग रात्री मला एवढ्या लोकांनी कॉल केले, मित्रांनी जवळजवळ 30-40 कॉल असतील त्यांचे. नाही येस मला घरचेच बोलले की बाबा जा एकदाचा तिकडे. मी आय थिंक 8 का 9 वाजता 9 वाजता मी रात्री निघालो. मी 12 वाजता फार्मला पोचलो आणि मग आम्ही मस्त मजा वगैरे केली. मजा पण काय, मला तर डोक्यासारखं हिचंच येत होतं. म्हणून दुसऱ्या दिवशी सकाळी हे लोक सगळे मागे लागले, नाही बाई आपण थांबू, तू तिला बोलव आणि आपण एन्जॉय करू. तर असा एक दिवस होता. आता बघू आजचा दिवस पुढे कसा जातोय, काय ऑर्डर्स येत आहेत का नाही. काय आलं आता स्टार्टिंगला व्हाईट सॉस आणि तंदूर मॅगी. आणि आता मी कॉर्न घेऊन आलो, तर कॉर्न चट पण आहे. तुझी काय? व्हाईट सॉस पास्ता. तर ह्याची व्हाईट सॉस पास्ता आहे. काय नाव आहे?
आर्यन आहे आमचा कस्टमर आहे. ते तूच सगळ्यात पहिला कस्टमर तूच होता काय? हा ग कोल्ड कॉफी घ्यायला आलेला. कोल्ड कॉफी पिलास ना माझ्याकडे? इथे आतमध्ये राहतो ना तू. अरे म्हणजे स्टार्टिंगला तू बोललीस ना जो आलेला कॉफी घ्यायला बाय वन गेट वन, बहुतेक हाच होता, मला तेवढा आठवत नाहीये. पेरी पेरी खाणार आहे, पेरी पेरी कर, बहुतेक हाच होता. म्हणजे ह्यानीच मला वाटतं कोल्ड कॉफी घेतली आणि तेव्हा बाय वन गेट वन ऑफर होती माझी, 50 वरती 2 कॉफी असेल. बघू आता आजचा दिवस कसा जातो. 365 डेज कम्प्लीट फायनली. आता वाजले 10 आणि आमचा झाला आहे वाइंड अप करायचा टाईम. आणि ही घाई गडबड झाली पण चांगल्यापैकी झाला ना आज. चांगला रिस्पॉन्स होता. म्हणजे आम्हाला पण लेट झाला आणि कालचा थकवा अजून आहे. मला तर भाई झोप आली आहे. आणि आता आवाज माझा वर खाली यासाठी होते कारण का आता जसं तुम्ही बघितलं छत्रीचा भाई विषय आडत होतो. लावायला काय वाटत नाही, लावायला पण वाटतं, काढायला पण वाटतं, काहीतरी वाटतं भाई करा होती. तर बघू आता चाललो मी घरी जेवायला. आणि मेन म्हणजे काय पास्ता संपला व्हायचा साईडला. ओ बाय पास्ता खत्ताम. पास्ता संपला की मजा येते. म्हणजे आम्ही 2 किलो ठरवलेला करायचा आणि अजून तो 7:30-8ला संपला ना, 8 वाजता संपला. मग मीला म्हटलं अजून हाफ आहे तो करूया का, तरी बोलली चालेल. सो केला आणि आता तो पण हिने संपवला आहे. हिने म्हणजे कस्टमरने संपवला आहे. तसंच हिने आज सांगू ना, तसंच हिने आज नवीन जो पास्ता आम्हाला लॉन्च करायचा आहे तो परत ट्राय केला आणि खूप भारी झालेला. तसंच उद्या काय तो मेन्यू फायनल होईल आणि बहुतेक उद्या रात्रीच पोस्ट होईल मेन्यूचं, किंवा जे पण ऑफर असेल हे पण आम्ही आता डिस्कस करू आणि फायनल करू. ट्राय करतोय उद्या रात्री 10 ते 11च्या टायमाला आपला व्हिडिओ पोस्ट होईल. सो नक्की बघा. उद्या नाही झाला तर थर्सडेला एनी हाऊ होईल. जे पण आहे ते उद्याच्या 2 दिवसात होईल. तसंच आता माझी परत एकदा मीटिंग झाली आहे, जे आम्ही लवकर टूर्सचं काम करणार होतो. तर त्यातल्या 2 ट्रिप आता फायनल झाल्या आहे. एक आहे ती ट्रॅकची ट्रिप आहे, जी स्टोरीला माझ्या तुम्हाला आज किंवा उद्या दिसेल. आणि एक आहे ती 3 ते 4 दिवसाची उज्जैन ट्रिप आहे, जिची डिटेल्स मी नेक्स्ट वीकमध्ये आपल्या स्टोरीला आणि रील्समध्ये बघेल. सो नक्की बघा आणि त्या ट्रिपचा एक पार्ट व्हा. आलो आहे मी जेवून आणि आजचा दिवस एंड होतो इकडेच. झालेली गडबडीने सुरुवात. गडबड म्हणजे असं झालेलं की आम्ही ऑलरेडी कालचा 2 दिवसाचा थकलेलो होतो. त्या दिवसा पण मूड खराब होता संडेच्या सीनमुळे, सगळ्या गोष्टी होत्या. आणि आत्ता मग आम्ही जेव्हा तिकडून आलो तर सकाळी आम्हाला 10-10:30ला पोचायचं होतं, तर तिकडे 11 वाजले. नाश्ता राहिलेला, सगळ्या गोष्टी राहिलेल्या. मग नाश्ता आम्ही बाहेरच केला. त्यांनी दृष्टी पण बोलली की तिला लेट होणार आहे यायला. मग आम्ही म्हटलं आता घाई गडबडीत चालू करण्यापेक्षा आपण संध्याकाळीच करू. पण संध्याकाळी असं झालं की एवढं झोप आलेली, म्हणजे डोळे बंद होत होते सारखे. मी पण झोपलो, ही पण थोड्या झोपली. मग 4 वाजता मला हिचा कॉल आला की अरे असं असं सामान नाही आहे तिकडे बरंच, पास्ता बिस्ता. आणि आम्ही सॅटर्डेला सगळं चेक करणार होतो, पण पोलीसवाले आले आणि ते मग मागे लागले आत्ताच बंद करा बंद करा म्हणून. मग आम्ही चेक पण नाही केला, आम्ही निघालो. आणि म्हटलं मंडेला हिला सांगू दृष्टीला तू चेक कर. पण ती पण मंडेला येणार होती रिटर्न, कुठे बाहेर गेलेली पावसामुळे. ती पण आली ना, ती बोलली मग नेक्स्ट डेला येते. नेक्स्ट डेला मग तिला आम्ही विचार केला सकाळी ती लवकर येईल, बट तेव्हा पण तिला लेट झाला. मग ते राहिलं ते सगळं राहून गेलं. मग माझे तर आज 3-4 फेऱ्या झाल्या. म्हणजे घरी पहिला सामान घेऊन आलो, महिला घेऊन आलो, मग परत दुधासाठी 2 वेळा गेलो, परत घरी कॉर्न घ्यायला गेलो. सगळं गडबड जेवढं एक एक आठवते तेवढं सगळं करत होतं. तर असा दिवस होता. असं म्हणजे बोलत ना, तर बिझनेसवाले जेव्हा पण बाहेर जातात ते अर्ध डोकं इकडेच असतं की काय राहिलं आहे काय नाही राहिलं आहे. आणि आल्यावरती बऱ्याच गोष्टी अजून राहतात, मग त्याच्यासाठी धावपळ असं सगळं होत राहतं. तर असा सगळा दिवस होता. आणि आता मेन गोष्ट अशी आहे की जसं मी मगाशी सांगितलं की आपण जे टूरचं बिझनेस करणार होतो त्याचं स्टार्टिंग होते आता आजच किंवा उद्याच. मी जर आत्ता मला आयटिनरी आली तर या ब्लॉगच्या साईडला मी ते दाखवेलच. हरिश्चंद्रगड ह्याची हे येते, म्हणजे काय बोलतात त्याला, ट्रॅक आहे. सो आमचे जे फॉलोअर्स आहेत त्यांचा टूरचा बिझनेस आहे, त्यांनी पण नवीन स्टार्टअप केल्या, पण त्यांचे ऑलरेडी 2 वेळा आता ते हरिश्चंद्र करून आले आणि खूप चांगला रिस्पॉन्स आला आहे कस्टमर्सचा त्यांना. सो आत्ता परत एकदा त्यांनी ट्रिप अरेंज केली आहे. सो त्याची जी पण आयटिनरी असेल तर मला आत्ता भेटली तर मी इथे टाकेल, नाही तर आमच्या स्टोरीला तुम्हाला नक्की दिसेल. तिथून नक्की बघा. आणि ज्यांना पण इंटरेस्ट असेल
नो टेन्शन नो कुछ, फक्त जायचं आहे, बसमध्ये बसायचं आहे आणि एन्जॉय करायचं आहे. तर त्यांनी नक्की जावा आणि ट्रिप त्यांची एन्जॉय करा. आणि त्यांना मेसेज केला तर आम्हाला पण कळवा, म्हणजे आम्हाला सुद्धा कळेल की बाबा आमच्या व्हिडिओमुळे त्याला कस्टमर्स भेटले जात आहेत. म्हणजे आम्ही पण अजून पुढे अजून बोलतात ना की अजून क्रिएट करू व्हिडिओज. तसंच उज्जैनची पण ट्रिप येणार आहे. उज्जैनची ट्रिपचा व्हिडिओ मी नेक्स्ट वीकमध्ये वेनसडे किंवा थर्सडेला पोस्ट करणार. इन डिटेल करू, तिच्या ब्लॉगमध्ये पण सांगणार आणि इन डिटेलसुद्धा या मोठ्या ब्लॉगमध्ये सुद्धा सांगू. तिकडे नंबर आपला असेल, तुम्ही आमच्याशी कॉन्टॅक्ट करून जाऊ शकता ट्रिपला. 3 दिवसाची आय थिंक ट्रिप आहे ती. त्याच्यामध्ये बऱ्याच गोष्टी कवर आहेत. उज्जैन, ओंकारेश्वर, इंदोर 3 प्लेसेस तुम्ही फिरताय. असा 2 का 3 दिवसाचा प्लॅन आहे माझ्याकडे. प्रॉपर आयटिनरी आल्यावर मी तुम्हाला दाखवू शकतो. बट एक आणि अशा बऱ्याच मनालीची ट्रिप, अजून अशा बऱ्याच कोणाला पण ट्रिप करायच्या आहेत तुम्ही DM करा. आपल्याकडे चांगले चांगले टूर्सवाले आहेत, त्यांच्या थ्रू आपल्या आता कोलॅब होणार आहेत. मग त्यांच्या थ्रू तुम्हाला चांगल्या रेटमध्ये आपल्या साईडने टिपी मॅगी पॉईंटच्या साईडने डिस्काउंट विथ भेटेल. एन्जॉय करा त्यांच्यासोबत जाऊन. सो असं एक आहे, आम्ही आता प्लॅन केलं आहे ते आज ऑफिशियली सांगतो आहे की टूरचा बिझनेस कसा असणार आहे. टूरचा बिझनेस बेसिकली आमचे 2 असे टूर्स आहेत ज्यांच्यासोबत कोलॅब असेल. त्यांचे जे पण आयटिनरी असेल ते आम्ही आमच्या ब्लॉग्समध्ये वगैरे सर्व शो करू. तर तुम्ही त्या थ्रू जाऊ शकता आणि एन्जॉय करू शकता. सो आता आजचा दिवस आपण इथेच संपूया. उद्या परत भेटूया त्याच दिवसाने. उद्याचा कसा दिवस असेल, उद्याच्या दिवसात बऱ्याच गोष्टी आम्हाला फायनल करायच्या आहेत. जसं मेन्यूचं फायनल करायचं आहे, जे मेन्यू ॲड करणार आहे त्याचे रेट्स फायनल करायचे आहे, ओव्हरऑल मेन्यूचं रेट्स फायनल करायचं आहे. त्याचसोबत अपकमिंग जे पण आपले ऑफर आहे त्याबद्दल उद्या डिस्कस करायचं आहे. आणि उद्याच्या दिवसातच आम्ही फायनल करू जी पण ऑफर आहे, जे पण आहे. आणि रात्रीच त्याची पोस्ट टाकू. उद्या रात्री किंवा थर्सडेला सकाळी जे पण आहे तुम्हाला ब्लॉगमध्ये पाहायला भेटेल. सो नक्की या. फ्रायडे, सॅटर्डे, संडे 3 दिवस मस्त ऑफर असेल. जे पण ऑफर असेल एन्जॉय करा. पाऊस असू दे काय असू दे मजा करा. कारण का त्या पावसाला हिट करणारं, त्या पावसामध्ये जी मजा येणार आहे अशी गोष्ट मी लॉन्च करणार आहे त्या दिवशी बेवरेजमध्ये. सो नक्की आवडेल, नक्की या, एन्जॉय करा. भेटू आता उद्या. तोपर्यंत गुड नाईट, टेक केअर अँड बाय बाय. सांगू ना. तसंच हिने आज नवीन तो पास्ता आम्हाला लॉन्च करायचा आहे तो परत ट्राय केला आणि खूप भारी झालेला. तसंच उद्या काय तो मेन्यू फायनल होईल आणि बहुतेक उद्या रात्रीच पोस्ट होईल मेन्यूचं किंवा जे पण ऑफर असेल जे पण आम्ही आता डिस्कस करू आणि फायनल करू. ट्राय करतोय उद्या रात्री 10 ते 11च्या टायमाला आपला व्हिडिओ पोस्ट होईल. सो नक्की बघा. उद्या नाही झाला तर थर्सडेला एनी हाऊ होईल. जे पण आहे ते उद्याच्या 2 दिवसात होईल. तसंच आता माझी परत एकदा मीटिंग झाली आहे जे आम्ही लवकर टूर्सचं काम करणार होतो. तर त्यातल्या 2 ट्रिप आता फायनल झाल्या आहे. एक आहे ती ट्रॅकची ट्रिप आहे जी स्टोरीला माझ्या तुम्हाला आज किंवा उद्या दिसेल. आणि एक आहे ती 3 ते 4 दिवसाची उज्जैन ट्रिप आहे जिची डिटेल्स मी नेक्स्ट वीकमध्ये आपल्या स्टोरीला आणि रील्समध्ये बघेल. सो नक्की बघा आणि त्या ट्रिपचा एक पार्ट व्हा.